नमस्कार. खऱ्या अर्थाने आज आपण आलेलो आहोत ज्या देशात 12 ज्योतिर्लिंग सुखरूपपणे नांदताय त्याच 12 ज्योतिर्लिंगांना त्या दोन ज्योतिर्लिंगांनी वाचवलं. ते पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि आज त्याच नगरीत आलेलो आहे मी, ज्याचं नाव आहे संगमेश्वर नगरी. या संगमेश्वराच्या मंदिराच्या बाहेर मी उभा आहे. तिथे छत्रपती संभाजी महाराजांना क्रूर औरंग्याने आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी त्याला कैद केलं, त्यांच्यावर जुलूम केला आणि समस्त हिंदुस्थानाच्या अस्मितेचा त्या ठिकाणी त्यांनी डांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो कधी थांबणारा नव्हता. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. याच संगमेश्वर नगरीतून छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत घेण्यात आलं आणि खूप मोठी झुंज इथे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हजारोच्या फौजेबरोबर दिली होती. तर आज आपण या संगमेश्वर नगरीतल्या जे काही सर्व इतिहास आहे तो आपण जाणून घेऊ. जास्तीत जास्त इतिहास आपण समजून घेऊ आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आपण जेवढी आस्था बाळगतो त्याचं एक कुठेतरी संगम या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण संगमेश्वरला आलोय. चला तुम्ही झालं की पण करत. नमस्कार. आपण संगमेश्वरच्या इथे जो संगमेश्वर महादेव मंदिर आहे ही ते महादेवांची इथं ज्योतिर्लिंग आहे आणि आज आपण त्याचं दर्शन घेणार आहोत. इथे माता पार्वतीचं देऊळ आहे, इकडे गणपती आणि इकडे कार्तिकेय स्वामी यांचं असं इथे संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये सर्वांवरती सगळे वटवाघळं आपण बघू शकता. पण ते काहीच करत नाही. इथे आलेल्या भाविकांना काही त्रास नाही त्याचा. पूर्ण वरती ज्या वटवाघळांनी भरलेलं आहे पण तिथं काही वटवाघळांचा त्रास नाही. चला तुम्हाला आपण पुढे जाऊ. या नदीच्या काठाशीच जी झुंज झाली छत्रपती संभाजी महाराजांची ती या नदीच्या काठाशीच झाली. आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छावा पिक्चर पाहिला असेल. त्या पिक्चरमध्ये जो झुंज होत होता, कवी कलश शेवटी वाचले आणि महाराज वाचले, ते इथंच याच नदीच्या काठी ती झुंज झाली. आणि ही जी नदी आहे ती नदी शृंगारपूरवरनं येते. शृंगारपूर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जे सासर आहे ती सासरवाडीत छत्रपती संभाजी महाराजांची शिर्के म्हणजे ते दोन गद्दार होते, गणोजी आणि कान्होजी. या गद्दारांचं ते गाव होतं. पण तिथं आता असा इतिहास आहे की तिथं शिर्के नावाचं एकही व्यक्ती राहत नाही, एकही कुटुंब नाही. हा खूप मोठा इतिहास आहे, त्याच्यात आपण समजून घेतलं पाहिजे. चला तर मग. अप्रतिम असं पांडवकालीन महादेव मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे. खरंच मोठी झुंज या ठिकाणी झाली. याच तिथे मुघलांच्या विरुद्ध आपले मराठी लढले. आपण आता देसाईंच्या वाड्याकडे वळू आणि इथलं कर्णेश्वर मंदिर ते बघू. चला. ओके. नदी आपण पाहू शकता, शास्त्री नदी. हे सगळे सह्याद्रीचे डोंगर रांग आहेत, ते दाखवाय जरा. आणि या डोंगर रांगांमधून ती नदी वाहत येते आणि समुद्राला जाऊन मिळते पुढे रत्नागिरीला. आणि परत आपण ही अलकनंदा नदी आहे, अलकनंदा नदी ही जी आपण बघतो हा ब्रिज, या ब्रिजच्या खालून जी अलकनंदा नदी आणि ही संगम ही शास्त्री नदी, या दोघांचा संगम या ठिकाणी होताना दिसतं आपल्याला. हे संगम आहे आणि म्हणून संगमेश्वर, या दोन नद्यांचा संगम इथं होतं म्हणून संगमेश्वर. आणि हे संगमेश्वर महादेव मंदिर हे राजा कर्ण जो पांडव काळात राजा होता त्या काळात हे मंदिर कर्णेश्वर नावाने, कर्णाचं नाव आहे, त्या कर्णेश्वर नावाने हे मंदिर आहे. संगमेश्वर पासून 100 ते 200 मीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे. इथं मुघलांच्या काळामध्ये खूप मोठं युद्ध झालं आणि त्याच्यानंतर हे मंदिर काही खंडित करण्यात आले मुघलांकडनं. पण इथं आता जे आपलं आर्किओलॉजी विभाग आहे त्या आर्किओलॉजी विभागाच्या माध्यमातून आता हे सर्व नवीन बनवायचं काम चालू आहे इथे. आणि खूप भव्य दिव्य असं हे मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही असे इतिहास जो आहे पांडवांच्या काळातल्या काही शिक्षा किंवा काही ते सर्व ज्या दर्शवलं आहे ते मी तुम्हाला फोटोच्या माध्यमातून टाकेलच.
आता आपण हे बघू शकता की हे मंदिर जे आहेत या वरती. आता तेव्हाचं दगड आणि आत्ताचे नवीन दगड वरती आहे. हे दाखवा. हे आपण आत्ताचा हा दगड बघू शकतो आणि हे जुने त्या काळातले सगळं दगड आहे. आणि आता ही वरती डागडुजी सगळी चालू आहे. चला आपण आत जाऊया. आपले नाही बघा, एकावर एक दगड ठेवले त्याला इंटरलॉक बोलतात. पण इकडे स्त्री देव अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. म्हणून सूर्यपासून ती कृती कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्येला गेला परशुराम होते. परशुरामने पांडवांना सांगितलं होतं सावा आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधले. मंदिर बांधत असताना तिथे स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे जातमाता देवी. पाठ होण्यापूर्वीच कोंबड्याची पण ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर ठेवले, ताटावरती ठेवले, नंतर निघून गेले. कौरव पांडवांच्या पाठी होते. पांडव जर सापडले असते तर परत 12 वर्ष अज्ञातवासात झालं असतं. म्हणून ह्या मंदिरला वरती कळस झाले नाही, शिखर झाले नाही. जर कळस झाले असते तर आज इथे प्रतीकाची झाली असती. प्रतीकाची होऊ नये, आपलं महत्व कमी होईल. प्रतीकाची जर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून जातमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबडीचीवर पण फोटो ओरडली. कारण प्रतीकाशी झाली तर तिचं महत्व कमी होईल, प्रतीकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून इथं प्रतीकाशी झाली नाही. म्हणून श्रीवास कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेचा एक दिवस, त्यावेळेची एक रात्र, म्हणजे आताचे 6 महिने. सूर्य उगवला की 6 महिने मावळत नव्हता. म्हणून कुंभकर्ण 6 महिने जपायचे. त्यावेळेची एक रात्र, त्यावेळेचा एक दिवस, म्हणजे आताचे 6 महिने. आता याला मंदिरला पाया नाही, एकावर एक 5 थर आहेत. 5 थरावरती मंदिर आहे. माझी म्हटलं तसं इंटरलॉक आहे, सगळं बॅलन्स वरती आहे. आता मंदिरच्या पाठीमागचा भाग काढला तर मंदिर गोल येतं. कोणाचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे. उजव्या साईडला 5 काटकोन आहे, डाव्या साईडला 5 काटकोन आहे. नंतर फोटो काढा, एक आडवा फोटो काढला तर गोल येतो आणि उभा काढला तर वरचा कळस येतो, शिखर येतं. आता महाद्वार मध्ये 8 दिशांचे देव आहेत. दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे, उत्तरेला समुद्र मंथन आहे. बघा, नंतर दर्शन घ्या. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली संगमेश्वर मंदिर आहे. त्या संगमेश्वर मंदिराची ह्या कर्णेश्वर मंदिराची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला आणलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. 6 पिक्चरचं शूटिंग पण इथे घेतले. पुलावरून आडवा फोटो काढा. आता इथून 40 मीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी राजवाडी. 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी चालू असतं. बघा, गरम पाणी चालू असतं. ओम नमः पार्वती पदे हर हर. तर आता आपण मंदिर बघूया कसं आहे. सगळी माहिती आपल्याला गुरुजींनी सांगितली, पण आता आपण मंदिर बघूया. शंकरांनी काय मागितलं? कायमचं पायाखाली स्थान मागितलं, श्रद्धा आणि भक्ती. राक्षस पण शिवभक्त होते म्हणून यांना पायाला नाव द्यायचं. आतापर्यंत 10 अवतार झाले, दशावतार झाले. ही बघा आडीमूर्ती आहे ना विष्णूची, विष्णूची आडीमूर्ती आहे ना. या जरा पुढे या, पुढे या तुम्ही पण आल या पुढे. हा, त्याच्यावरती घ्या. आडव्या मूर्तीवर बघा, विष्णूच्या डोकीच्या वरती पहिला मत्स्य मासा, कुर्म, कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला. बघा, सुनामी, लाटा, भूकंप आणि करोना चालू झाला. एका दगडात 3 फुलं आहेत. ती बघा, बकुळीची फुलं आहेत. ती शंकरांना आवडतात म्हणून शंकरांना बकुळीच्या फुलाचा हार घालत असतो.
आपल्या 8 दिशा आहेत हे बघा, प्रत्येक दिशेला 3 3 3 3 3 3 देव आहेत. आपण इंद्रप्रस्थ म्हणतो ना, तसं इंद्रप्रस्थ प्रत्येक दिशेचे देव आहेत बघा. प्रत्येक दिशेत 8 दिशा आहेत, 8ही दिशांचे देव आहेत. म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. आता इकडे पार्वती माता आहे, महाकाली येते बघा, इकडे गणपती येतो बघा. गणपती हा फोटो घ्या. हा, ते देवांचं बसायचं आसन आहे. आपल्याकडं सोपा असतो ना तसा देवांची उंच होतं बघा त्यावेळेस. भीम 14 फूट उंच होते. आपली छाती आहे ना, पांडवांची कमर भीम 14 फूट उंच होते. अच्छा. या 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 पाया पडली म्हणजे डायरेक्ट या दगड 1 2 3 4 5 या 500 दिस इज अ फाउंडेशन. हे एवढंच फाउंडेशन म्हणजे हे नाही आहे त्याला. अजून आपण तसं नाही विदाउट फाउंडेशन काय विचार करा. जरा सांभाळू ना, कारण दगड खूप शार्प आहेत. हे मोगलांच्या काळातले आहेत, हे सगळे उद्ध्वस्त केले तेव्हा, पण काही अवशेष त्याचे आहेत अजूनपर्यंत. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वाड्यात कळालं की आपल्याकडे आता मुघल सेना येते, आंबे घाटाच्या विशाळ गडावरनं जेव्हा प्रतापराव बडगुजरांनी पाहिलं की आंबे घाटातून काही सैन्य चाललंय, तेव्हा तिथून लगेच इथपर्यंत घोडसवार पाठवले आणि गुप्त हेरांना पाठवून लगेच सांगितलं देसाईंच्या वाड्यामध्ये जा आणि महाराजांना तिथं तात्काळ हे करा. आणि फुटलं कोण हे कळाल्यानंतर त्या ठिकाणी गणोजी आणि कान्होजी शिर्के, शिंगारपूर आहे इथून 15 किलोमीटरवरती, त्या शिर्केचे दोघं जे साले होते, ते दोघं साले हे जाऊन औरंगजेबाला भेटले आणि तिथं ते फुटले. आणि त्यामुळे इथं देसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज थांबलेले होते. त्यांना कळालं आणि महाराजांकडे वेळ पण होती की ते इथून निघून जाऊ शकत होते, इथून ते गायब होऊ शकत होते, पण महाराजांनी त्या ठिकाणी पळायचा मार्ग निवडला नाही, तर झुंजायचा मार्ग निवडला आणि महाराज इथं लढले. 500 ते 1000 फक्त आपले जे सैनिक होते, आपले मावळे, ते 500 ते 1000 होते आणि 30 ते 40 हजार मुघल सैनिक या ठिकाणी आले होते. आणि त्या काळामध्ये इथं येऊन त्यांना झुंज, आपल्या 500 मावळ्यांनी 30,000च्या सैन्याला झुंज दिला आणि महाराजांनी पळायचा मार्ग न निवडता लढायचा मार्ग निवडला. म्हणून आज आपलं हे जे महाराष्ट्र भूमी आहे त्याच्यामध्ये आज जाधव, पाटील, सगळे जे काही आपले 12 बलुतेदार, 18 पकडजाती, ते सुखाने नांदताय. आणि खऱ्या अर्थाने हे एक ज्योतिर्लिंग आहे असं मला वाटतं, कारण 12 ज्योतिर्लिंग वाचवणारं हे 2 ज्योतिर्लिंग आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. या 2 ज्योतिर्लिंगांमुळे आपल्या महाराष्ट्रात आज 12 ज्योतिर्लिंग, आपल्या देशात आज 12 ज्योतिर्लिंग हे शाबूत आहे, एवढं लक्षात ठेवा. चला तर आपण आता वाडा, ही विहीर आहे, आपण बघू शकता त्या काळातली विहीर आहे, बघू शकता. आणि हा दगड बघा केवढा जुना आहे, त्या काळातली विहीर आहे ही. तो वरती वाडा आणि ही विहीर इकडे, आणि विहीर अजून पण साबूत आहे, आपण बघू शकतो. ही विहीर छत्रपती संभाजी महाराजांनी इकडे वास्तव केलेलं आहे. हे देसाईंचा वाडावरती आपण पाहिला आणि आम्ही ह्या रस्त्याने बघा खाली आलो असं. आणि हे जे मंदिर आहे हे ते पांडवकालीन मंदिरांमधलेच ही मंदिरे आहेत. पण जेव्हा मुघल इथं आले, मुघलांनी बघा कसं क्रूरतेने यांचे, आपण जी काही नंदी महाराजांची जी काही मुडकी ती तलवारीने डायरेक्ट छाटून टाकली, दगडाला तोडलं अक्षरशः तलवारीनं. तर त्या काळात तलवारी कशा होत्या आणि ते केवढे क्रूर होते. आपल्या धर्म, आपल्या जे राजे यांच्या बाबतीत तितकं त्यांना क्रूरता होती, किती त्यांना द्वेष होता आपला. हे बघा याचं जिवंत उदाहरण. आणि काही लोक मुघलांचे जे आपल्या देशात आज कबरी आहेत त्यांचं महिमामंडन करतात, आणि आपले काही लोक त्या ठिकाणी जातात. लाज वाटली पाहिजे आपल्या लोकांना की जेव्हा आपण कुठल्या तरी हाजी अलीला किंवा कुठल्या तरी ते राजस्थानला कोणचं आहे ते अजमेरला जातो. हे अजमेर आणि हे हाजी अली हे एकेकाळचे मुघल होते, आणि काही आपले तिकडे जाऊन माथे टेकतात की ज्यांनी असे आपले मंदिरं उद्ध्वस्त केले. मंदिराबद्दल आस्था ठेवा, धर्माबद्दल आस्था ठेवा आणि हिंदू म्हणून जगा. ते बघू शकता आपण मंदिर, एवढे जुने मंदिर आहे ते. आपण आज जाऊ. आपलं लाईट आहे का? ते काय ही बाटली म्हणून याची पूजा बिजा करत नाही कोण.
त्यावेळी उद्ध्वस्त केली ना बाटलं म्हणजे म्हणजे हा तोडली म्हणून मूर्तीपूजा तो करत नाही कोणी. आतले सावकाश जा अच्छा आतले तोडले का तोडले सगळं तोडले ते मूर्तीपूजा नाही करत कोण. अच्छा मूर्ती तोडले हो सगळं तोडून हे टाकलं. नवीन बनवतील तेव्हा होईल चालू. तेव्हा होईल चालेल. असं एक मिनिट. हे इथं कोणीच येत नाही अजून आपले लोक, कारण त्या काळात हे बाटले गेलेले मंदिर आहे. इथं खूप काही गोष्टी घडल्या चुकीच्या, खूप काही गोष्टी धर्मविरोधी घडल्यामुळे इथं हे बाटलं गेलंय सगळं. पण मंदिर बघा तुम्ही केवढं अजूनपर्यंत हे शाबूत आहे, पण हे मंदिर बाटलं गेलेलं आहे त्यामुळे इथं अजून कोणी पूजेला येत नाही. पण हे नवीन जेव्हा सगळं बनेल तेव्हा सगळे जोराने पूजेला येतील. हे बघा हे ते महादेव मंदिर आहे आणि अजूनपर्यंत हे मंदिर आहे शाबूत. जरा आपण बघू शकता हे मंदिर बघा, ही महादेवाची पिंड आहे आणि खूप मस्त असं मंदिर आहे. हे पहा मूर्ती ही वरती बघा दिसते झुंबर किंवा मूर्ती असं काहीतरी आहे, पण ती तुडल्यात आलेली ती. पण सगळं असं एक समोर पण एक मंदिर आहे आणि हे एक मंदिर आहे, सारखेच असतील. म्हणजे इथल्या मूर्ती वेळेला उद्ध्वस्त केले मुघलांनी मंदिर, वरच्यावर ठेवलेलं आहे त्यामुळे थोडंसं रिस्की आहे. आणि हे बघा ही भुयार होती बरं का, ही भुयार इथे महाराज त्या हा वाडा इथून खाली हे ते मंदिर, या मंदिराच्या मागून ही भुयार होती. जर महाराजांनी इथून ठरवलं असतं की आपल्याला इथून निघून जाता येईल, पळून जाता येईल, तर मग या भुयारीतून डायरेक्ट कुठे निघाले असते महाराज? 3 किलोमीटर इथून सप्तेश्वर ठिकाणी 3 किलोमीटर बाहेर पडले असते. तिथून ते बाहेर विशाळगडला पोचले असते गेले असते. म्हणजे बघा केवढं मोठं हे होतं, पण महाराजांनी पळायचं नाही तर लढायचं निवडलं. म्हणून आजचा इतिहास काहीतरी वेगळा आहे. म्हणून लक्षात ठेवा, इतिहास हा कधीच आपल्याला दुसरा चान्स देत नसतो. इतिहास घडवायला एकच चान्स मिळत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. संगमेश्वरला आलेलो असता मला इथे एक खूप चांगली व्यक्तिमत्व, शिवप्रेमी आणि आपल्या विचारांचे असलेले श्री विलासराव चव्हाण सर या ठिकाणी मला भेटले. त्यांचं मेडिकल आहे इथं संगमेश्वरमध्ये, ते स्वतः फार्मसिस्ट आहेत आणि नाशिकला ते खूप वर्ष राहिलेले आहेत. नाशिक त्यांना चांगलं माहिती आहे, त्यामुळे नाशिकच्या लोकांशी त्यांचं लगेच जमतं. म्हणून इथं आमची त्यांची एक सांगड खूप चांगली जमली. मामा काय सांगाल, आपल्याला आभार व्यक्त करायचे यांचे. जर इकडे आले तुम्ही संगमेश्वरला आले तर नक्की चव्हाण साहेबांकडे भेट द्या. ते तुम्हाला संपूर्ण त्यांचं श्री मेडिकल स्टोर आहे आणि ते खूप छान फॅमिली आहे त्यांची इथे. ते स्वतः मेडिकल क्षेत्रात होते आणि ते तुम्हाला ह्या क्षेत्रातली संपूर्ण माहिती देतील आणि ह्याचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा. आता आम्ही त्यांच्या घरात आहे मस्तपैकी आमच्या त्यांनी चहा नाश्ता आणि त्यांच्याकडनं आम्ही पाहुणचार घेतोय चहाचा आणि ह्या पुढे नंतर आम्ही नाशिकला प्रस्थान करणार आहोत. आणि खूप सुंदर निसर्गात राहतात ते. हे त्यांचं घर आहे मस्तपैकी आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि खूप हिरवगार असं वातावरणात ते राहतात. आणि धन्यवाद चव्हाण साहेब, आपण वेळ दिला. पाय लागले याबद्दल मी त्यांचा आभारी आहोत. थँक्यू फॉर युअर कॉफी. थँक्यू व्हेरी मच. चालेल, सगळ्यांनी संगमेश्वरला या, सरांच्या आनंदात या आणि सरांच्या इथं भेट द्या. हो. सरांचं मेडिकल छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे शहरात, आपण येतानाच गावात तिथंच, आणि तिथं श्री मेडिकल आहे चव्हाण साहेबांचं. तर चव्हाण साहेबांना भेटा आवर्जून. ते शिवप्रेमी आहेत आणि जतन करतायत ते गावासाठी, खूप चांगलं काम करतायत. त्याच्यामुळे आम्ही तुमचे आभारी. तुमच्यासारख्या शिवसैनिकांची, शिवभक्तांची, मावळ्यांची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला आणि तुम्ही ते तुमच्यासारखे आहेत म्हणून इथं गावं राखून येतात, हे मी इथं गर्वाने सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.